Hello students. Today we are going to study Maths 1. In this video we are studying about problem set 5. Question number 3 and 4. तर प्रॉब्लेम सेट 5 मधील क्वेश्चन नंबर 3 आणि 4 या व्हिडिओमध्ये आज आपण अभ्यासणार आहोत. क्वेश्चन 3 मधला फर्स्ट क्वेश्चन पहा. बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट्स ऑफ व्हेरिएबल्स सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. Equation is given here. 3x minus 4y is equal to 7 and 5x plus 2y is equal to 3. Answer. Let 3x minus 4y is equal to 7 is the first equation and 5x plus 2y is equal to 3 is the second equation. Here in first equation coefficient of x is plus 3 and coefficient of y is minus 4. In second equation coefficient of x is 5, coefficient of y is plus 2. तर सेकंड इक्वेशनला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर y चा कोएफिशिएंट फर्स्ट आणि सेकंड मधला अपोजिट नंबर येईल. देअरफॉर मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 विथ 2. तर 2 ला आपण 2 ने मल्टिप्लाय करू. 2 5 ज 10x प्लस 2 2 ज 4y इज इक्वल टू 2 3 ज 6 इज द थर्ड इक्वेशन. ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड. तर फर्स्ट काय आहे 3x मायनस 4y इज इक्वल टू 7 आणि थर्ड काय आहे 10x प्लस 4y इज इक्वल टू 6. 10x प्लस 3x 13x प्लस 4y मायनस 4y कॅन्सल इज इक्वल टू 6 प्लस 7 इज 13. 13x इज इक्वल टू 13 मीन्स x इज इक्वल टू 1. पुटिंग द व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन फर्स्ट वी गेट इक्वेशन फर्स्ट इज 3x मायनस 4y इज इक्वल टू 7. देअरफॉर 3 इंटू व्हॅल्यू ऑफ x इज 1 मायनस 4y इज इक्वल टू 7. 3 minus 4y is equal to 7. 3 minus 4y is equal to 7 means minus 4y is equal to 7 minus 3 minus 4y is equal to 7 minus 3 is 4 minus 4y is equal to 4 means y is equal to minus 1. Thus value of x is 1 and value of y is minus 1 means 1 and minus 1 is the solution of the given equations. म्हणजे दिलेली जी इक्वेशन्स आहेत त्यांचं सोल्युशन काय आलं 1 and minus 1 is the solution of the given equations. Now second sub question. Question 3 मधला second question. 5x plus 7y is equal to 17 and 3x minus 2y is equal to 4. 5x plus 7y is equal to 17 is first equation and 3x minus 2y is equal to 4 is second equation. आता या ठिकाणी कोएफिशिएंट पहा. इक्वेशन 1 मध्ये x चा 5 आहे y चा 7 आहे आणि इक्वेशन 2 मध्ये x चा 3 आहे y चा -2 आहे. म्हणजे दोन्ही इक्वेशन मध्ये कोएफिशिएंट वेगवेगळे आहेत. देअरफॉर मल्टिप्लाय इक्वेशन 1 विथ 3 and 2 with 5. जर आपण 1 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 5 15 होतील आणि 2 ला 5 ने केलं तर 5 3 15x होतील. पहा इक्वेशन 1 ला आपण 3 ने मल्टिप्लाय करू. 3 5 15x प्लस 3 7 21 इज इक्वल टू 17 3 51 इज द थर्ड इक्वेशन. नाउ मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 5. 5 3 15x मायनस 5 2 10y इज इक्वल टू 5 4 20. आता इथं इक्वेशन थर्ड मध्ये x चा कोएफिशिएंट प्लस 15 आहे आणि इक्वेशन 4 मध्ये x चा कोएफिशिएंट प्लस 15च आहे दोघांमध्ये. म्हणजे ॲडिशन करून चालणार नाही तर सबट्रॅक्शन करावं लागेल. सबट्रॅक्टिंग 4 फ्रॉम 3. आता 4 मधून 3 आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. हियर इक्वेशन 3 becomes 15x plus 21y is equal to 51 and equation 4 becomes 15x minus 10y is equal to 20. साइन चेंज करावे लागतील. प्लसचं मायनस मायनसचं प्लस. आता या ठिकाणी 20चं सुद्धा प्लसचं काय होईल मायनस होईल. प्लस 15x मायनस 15x कॅन्सल. 21y प्लस 10y 31y. 31y इज इक्वल टू 51 मायनस 20 इज 31. 31y इज इक्वल टू 31 मीन्स y इज इक्वल टू 1. पुटिंग दिस व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन फर्स्ट. Equation first is 5x plus 7y is equal to 17 means 5x plus 7 into 1 is equal to 17. 7 1 7. आता हे 7 पलीकडे पाठवले तर काय होतील मायनस होतील म्हणजे काय होईल पहा
5x is equal to 17 minus 7 means 5x is equal to 17 minus 7 is 10. 5x is equal to 10 means x is equal to 2. Value of x is 2 and value of y is 1 means 2 and 1 is the solution of the given equations. या इक्वेशनचं सोल्युशन काय आलं 2 and 1. नेक्स्ट थर्ड सब क्वेश्चन x minus 2y is equal to minus 10 and 3x minus 5y is equal to minus 12. X minus 2y is equal to minus 10 is the first equation. 3x minus 5y is equal to minus 12 is the second equation. आता या ठिकाणी इक्वेशन सेकंड मध्ये x चा कोएफिशिएंट 3 आहे आणि इक्वेशन फर्स्ट मध्ये x चा कोएफिशिएंट 1 आहे. म्हणून इक्वेशन फर्स्ट ला जर 3 ने मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाय 1 विथ 3, 3x minus 3 to the 6y is equal to 3 10 the 30 is the third equation. आता इथं सुद्धा इक्वेशन सेकंड मध्ये x चा कोएफिशिएंट +3 आहे आणि थर्ड मध्ये पण x चा कोएफिशिएंट +3 आहे. म्हणजे सबट्रॅक्ट करावं लागेल. सबट्रॅक्टिंग 2 फ्रॉम 3 वी गेट. आता 3 मधून 2 सबट्रॅक्ट केलं. 3 काय आहे 3x minus 6y is equal to minus 30 आणि 2 आहे 3x minus 5y is equal to minus 12. साइन चेंज करायला लागतील. प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, मायनसचं प्लस. आता इथं प्लस 3x minus 3x कॅन्सल होतील. minus 6y plus 5y means minus y. minus 30 plus 12 सबट्रॅक्ट करावं लागेल. minus 30 मधून 12 गेला minus 18 म्हणजे y is equal to minus 18. minus y is equal to minus 18 means plus y is equal to plus 18. Putting the value of y in first equation, we get first equation is x minus 2y is equal to minus 10 means x minus 2 into 18 is equal to minus 10. X 18 to the 36 means x is equal to minus 10 plus 36. आता minus 36 इकडे गेल्यानंतर प्लस झाला means x is equal to 26 means value of x is 26, value of y is 18 means 26 and 18 is the solution of the given equations. तर या इक्वेशनचं सोल्युशन काय आलेलं आहे 26 and 18. नेक्स्ट क्वेश्चन फोर्थ सब क्वेश्चन. तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये 4 क्वेश्चन्स आहेत. तर फोर्थ क्वेश्चन बघूया आपण. 4x plus y is equal to 34 त्याला फर्स्ट इक्वेशन म्हटलेलं आहे. x plus 4y is equal to 16 त्याला सेकंड इक्वेशन म्हटलेलं आहे. ॲडिंग 1 and 2 वी गेट. आता फर्स्ट आणि सेकंडची आपण जर ॲडिशन केली तर काय होईल पहा. 4x plus x 5x, y plus 4y 5y, 34 plus 16 is 50. 5x plus 5y is equal to 50. आता जर 5 कॉमन घेतला तर काय होईल x plus y is equal to 10. 5 ने डिवाइड केलं इथे येईल x इथं y आणि 10 5 is 50 means x plus y is equal to 10. याला रोमनमध्ये फर्स्ट इक्वेशन म्हटलेलं आहे. सबट्रॅक्टिंग 2 फ्रॉम 1 वी गेट. आता सेकंड इक्वेशन फर्स्ट मधून सबट्रॅक्ट केलं. 4x plus y is equal to 34, x plus 4y is equal to 16, minus 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 4x minus x is 3x plus y minus 4y is minus 3y is equal to 34 minus 16 is 18. आता 3 कॉमन घेतला तर x minus y is equal to 3 6 18 means x minus y is equal to 6 is the fourth equation. Adding equation 3 and here याला थर्ड इक्वेशन म्हणूया आपण. हे 1 कॅन्सल करू. थर्ड इक्वेशन ॲडिंग इक्वेशन 3 and 4. आता 3 and 4 जर ॲड केली तर काय होईल. इक्वेशन 3 काय पहा x plus y is equal to 10 आणि 4 काय आहे x minus y is equal to 6. ही ॲड केली तर काय होईल प्लस y मायनस y कॅन्सल होईल. 2x is equal to 16 and 2x is equal to 16 means x is equal to 8. Putting the value of x in first equation we get फर्स्ट इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू ठेवली 4 into 8 plus y is equal to 34. आता 8 4 जर 32 होतील तो इकडे प्लस आहे तिकडे गेल्यावर मायनस होईल means y is equal to 34 minus 32 and 34 minus 32 is 2 means value of y is 2 means x is equal to 8 and y is equal to 2 is the solution of the given equations. क्वेश्चन नंबर 4. तर प्रॉब्लेम सेट 5 मधील क्वेश्चन नंबर 4 आपण सॉल्व करूया. क्वेश्चन नंबर 4 मध्ये 3 सब क्वेश्चन्स आहेत ते आपण
सोडवणार आहोत. पहा, एक्स अपॉन 3 प्लस वाय अपॉन 4 इज इक्वल टू 4 याला फर्स्ट इक्वेशन म्हटलेलं आहे. एक्स अपॉन 2 मायनस वाय अपॉन 4 इज इक्वल टू 1 याला सेकंड इक्वेशन म्हटलेलं आहे. तर मल्टिप्लाइंग 1 विथ एलसीएम ऑफ 3 अँड 4. तर 3 आणि 4चं एलसीएम काय होणार, इथं दिलेलं आहे. मल्टिप्लिकेशन येईल त्याचं, 3 4 12 वी गेट. आता 12ने जर फर्स्ट इक्वेशनला मल्टिप्लाय केलं तर काय होईल पहा. फर्स्ट इक्वेशनला आपण 12ने मल्टिप्लाय करू, काय होईल 12x अपॉन 3 प्लस 12y अपॉन 4 इज इक्वल टू 4 इंटू 12. हा 3 1 3 3 4 12 4 1 4 4 3 12 इज इक्वल टू 12 4 48. म्हणजेच काय आलं 4x प्लस 3y इज इक्वल टू 48. पहा, लक्षात आलं का. इक्वेशन फर्स्टला आपण 12ने मल्टिप्लाय केलं तर काय येईल 4x प्लस 3y इज इक्वल टू 48. त्याला थर्ड इक्वेशन म्हटलं. आता फोर्थ इक्वेशन इथं काय केलं, मल्टिप्लाइंग विथ एलसीएम ऑफ 2 अँड 4. कोणाचा एलसीएम घेतलाय पहा, डिनॉमिनेटरमध्ये जे नंबर आहे त्यांचा. आता 2 आणि 4चा एलसीएम 4 येईल, कारण 2ने पण 4ला डिवाइड होतं आणि 4नेही होतं. म्हणजे इक्वेशन 2ला आपण 4ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल 2x मायनस वाय इज इक्वल टू 4. करून पहा, 2x अपॉन 2 मीन्स 4x अपॉन 2 मीन्स 2x, 4y अपॉन 4 मीन्स y, and 4 1 4, 2x minus y is equal to 4 is the fourth equation. Multiplying 4 with 2. आता फोर्थ इक्वेशनला परत 2ने का मल्टिप्लाय करायचं आहे पहा. थर्ड इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट 4 आहे आणि फोर्थ इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट 2 आहे. 2 टू ज 4x मायनस 2y इज इक्वल टू 2 4 ज 8. फिफ्थ इक्वेशन सबस्ट्रॅक्टिंग फिफ्थ फ्रॉम थर्ड. तर थर्ड काय होतं 4x प्लस 3y इज इक्वल टू 48 आणि फिफ्थ काय आहे 4x मायनस 2y इज इक्वल टू 8. साइन चेंज करा, 4x प्लस 4xचं मायनस होईल, मायनस 2yचं प्लस होईल आणि प्लस 8चा मायनस होईल. मीन्स 3y प्लस 2y 5y इज इक्वल टू 40 and 5y is equal to 40 means y is equal to 5 8 is 40 means y value of y is 8. Putting this value of y in fourth equation we get fourth equation आहे 2x minus y is equal to 4 means 2x minus 8 is equal to 4. 2x is equal to 4 plus 8 12. X is equal to 2 6 the 12 means value of x is 6 and value of y is 8 means 6 and 8 is the solution of the given equations. त्या इक्वेशनचं सोल्युशन आलेलं आहे 6 आणि 8. आधी व्हॅल्यू आपण वायची जरी काढली तर आन्सर लिहिताना सोल्युशन लिहिताना पहिली एक्सची व्हॅल्यू लिहायची आणि नंतर वायची व्हॅल्यू लिहायची. मीन्स 6 and 8 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन्स. सेकंड सब क्वेश्चन इन क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 2 काय आहे पहा. एक्स अपॉन 3 प्लस 5y इज इक्वल टू 13 त्याला फर्स्ट इक्वेशन म्हटलेलं आहे. 2x प्लस y अपॉन 2 इज इक्वल टू 19 याला सेकंड इक्वेशन म्हटलेलं आहे. आता आपण हा डिनॉमिनेटरमधला 3 आहे आणि इथं डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1 आहे. म्हणजे डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन काय होईल 3 1 3 आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन. हा डिनॉमिनेटरमधला 3 पुढे गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल, कारण इकडे तो भागिले आहे, तिकडे गेल्यावर गुणिले होईल. म्हणजे काय होईल एक्स प्लस 3 5 ज 15y इज इक्वल टू 13 3 ज 39. हे झालं थर्ड इक्वेशन. तसंच सेकंड इक्वेशनमध्ये या 2ने काय केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 2 2 ज 4x. इथं काय म्हटलेलं आहे बघा 4x प्लस y इज इक्वल टू हा 2 तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल 19 2 ज 38 इज द फोर्थ इक्वेशन. आता थर्ड इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट 1 आहे आणि फोर्थ इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट 4 आहे. मग जर थर्ड इक्वेशनला आपण 4ने मल्टिप्लाय केलं तर एक्सचा कोएफिशियंट इक्वल होईल. मीन्स मल्टिप्लाइंग 3 विथ 4 वी गेट 4x प्लस 15 4 ज 60y इज इक्वल टू 39ला 4ने मल्टिप्लाय करू 4 9 ज 36 कॅरी 3 4 3 ज 12 प्लस 3 15 156. सबस्ट्रॅक्टिंग 4 फ्रॉम 5. आता 4 आपण 5 मधून सबट्रॅक्ट करणार आहोत. 5 काय बघा 4x प्लस 60y इज इक्वल टू 156 आणि 5 काय आहे आपल्याला 4 5 मधून सबट्रॅक्ट करायचं आहे. 5 लिहून घेतले आपण. मग 4 काय आहे 4x प्लस y इज इक्वल टू 38
minus 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 plus 4x minus 4x cancel. 60y minus y is 59y is equal to 156 मधून 38 जर सबट्रॅक्ट केले तर काय राहतील 16 minus 8 8 4 minus 3 1 and 1 118 59y is equal to 118 means y is equal to 2 59 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 118 येतात म्हणजे y ची व्हॅल्यू 2 आली. पुटिंग द व्हॅल्यू ऑफ y इन फोर्थ इक्वेशन वी गेट. आता फोर्थ इक्वेशन आहे 4x plus y is equal to 38 means 4x plus 2 is equal to 38 means 4x is equal to 36. हा प्लस 2 तिकडे गेल्यावर मायनस झाला 38 minus 2 is 36. 4x is equal to 36 means x is equal to 4 9 36 9 means solution of the given equation is 9 and value of y is 2. 9 and 2 is the solution of the given equations. Next sub question, question number 3. 2 upon x plus 3 upon y is equal to 13 and 5 upon x minus 4 upon y is equal to minus 2. आता इथं आपण काय करणार आहोत 1 upon x साठी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहोत. पहा आपण जर 1 upon x साठी u म्हटलं आणि 1 upon y साठी जर v म्हटलं तर सोल्युशन्स काय होतील इक्वेशन्स ऑब्टेन आर 1 upon x साठी u म्हटले मीन्स 2u प्लस 3v इज इक्वल टू 13. याला आपण फर्स्ट इक्वेशन म्हटलं. सेकंड इक्वेशन काय होईल 5u मायनस 4v इज इक्वल टू मायनस 2 हे झालं सेकंड इक्वेशन. आता फर्स्ट इक्वेशनला जर 5 ने मल्टिप्लाय केलं आणि सेकंड इक्वेशनला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल 5 2 ज 10u प्लस 5 3 ज 15v इज इक्वल टू 13 5 ज 65 इज द थर्ड इक्वेशन. इक्वेशन 2 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 5 ज 10u मायनस 2 4 ज 8v इज इक्वल टू 2 2 ज 4 अँड हिअर मायनस दॅट्स वाय मायनस 4. हे फोर्थ इक्वेशन. सबट्रॅक्टिंग 4 फ्रॉम 3. आता 3 काय पहा 10u प्लस 15v इज इक्वल टू 65 आणि फोर्थ काय 10u मायनस 8v इज इक्वल टू मायनस 4 मायनस प्लस 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 10u मायनस 10u कॅन्सल 15 प्लस 8 23v इज इक्वल टू 65 प्लस 4 69 means 23v is equal to 69 means v is equal to 23 3 is 69 means value of v is 3. Putting the value of v in first equation. First equation काय आहे 2u plus 3v is equal to 13 means 2u plus 3 into 3 is equal to 13. आता हे 3 3 9 आहेत पलीकडे गेल्यावर मायनस होतील 13 minus 9 is 4 means 2u is equal to 4 means u is equal to 2 म्हणजे व्हॅल्यू ऑफ v is 3 and व्हॅल्यू ऑफ u is 2. पण आपण u आणि v हे अक्षर कोणासाठी मानलेले आहेत 1 upon x आणि 1 upon y साठी. 1 upon x is equal to u. Therefore x is equal to 1 upon u is equal to 1 by 2. Value of u is 2 means value of x is 1 by 2. 1 upon y is equal to v. Therefore y is equal to 1 upon v. Therefore value of y is 1 upon 3 means 1 upon 2 and 1 upon 3 is the solution of the given इक्वेशन्स. तर हे दिलेल्या इक्वेशनचं सोल्युशन आहे. या प्रकारे क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 तुम्ही तुमच्या वहीमध्ये सॉल्व करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.